नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात। आज बिहार निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये भाजप आणि नितीश कुमार यांची जेडीयू पक्ष जो आहे तो आघाडीवरती आहे आणि त्यांनी मोठा विजय मिळवलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। बिहारमध्ये एनडीए सरकार, बिहारमध्ये एनडीएची सुनामी, विजयाचा आकडा 200 पार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपा मुख्यालयात जल्लोष। एनडीएला 202 तर महाविकास आघाडीला जवळपास 40च्या आत जागा। बिहारमध्ये आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये भाजपला 89, जेडीयूला 85, आरजेडीला 24 तर काँग्रेसला 6, एलजेपीला 29 आणि इतर 6 जागा। बिहारी जनतेने समृद्ध बिहारसाठी मतदान केलं। बिहारमध्ये आता कट्टा सरकार आणि जंगलराज परत येणार नाही। भाजपा मुख्यालयातून मोदींची आरजेडीवरती टीका। तर बिहारने 2010 नंतरचा सर्वात मोठा जनादेश एनडीएला दिलेला आहे। मोदींकडून मतदारांचे आभार। नितीश कुमारांनी शानदार नेतृत्व केलं। मोदींचं वक्तव्य, तर जामिनावर असलेल्यांना जनता साथ देत नाही। पंतप्रधान मोदींचा लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा। तर तलावात डुबकी मारून बिहार निवडणुकीत डुबण्याचा सराव करत होते। पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्ला। येणाऱ्या 5 वर्षात बिहार आणखी वेगाने प्रगती करेल। बिहारच्या युवकांना बिहारमध्येच काम मिळेल यासाठी प्रयत्न करणार। बिहारमध्ये देश विदेशातील गुंतवणूकदारांचं स्वागत असेल। मोदींकडून बिहारमधील विकासासाठी विकासकांना साथ। बिहार निवडणुकीचे निकाल धक्कादायक, निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलो। निकालाचा आढावा घेणार। बिहार निकालावरती राहुल गांधींचे ट्विट। आम्ही निवडणूक निकालाचा सखोल अभ्यास करू आणि निकालांमागील कारणं समजून घेतल्यानंतर सविस्तर निवेदन सादर करू। लोकांमध्ये राहून संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवू। बिहार निकालावरती मल्लिकार्जुन खरगेंचे ट्विट। नवी दिल्लीत बिहारमधील विजयानंतर पंतप्रधानांनी भाजपची बैठक घेतली। भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संघटन मंत्री बीएल संतोष यांची बैठकीला उपस्थिती। बैठकीत एनडीए सरकार स्थापनेवरती चर्चा झाल्याची माहिती। वोट बँकेच्या हितासाठी घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं। हा जनादेश विकसित बिहारच्या वचनबद्धतेसाठी। बिहारमधील निवडणुकीनंतर अमित शहांची विरोधकांवर टीका। तर बिहार निकालाचे अनेक पडसाद उमटल्याचं पाहायला मिळते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री राहणार। जेडीयूचा ट्विट करत सीएम पदावर दावा, मात्र काही वेळातच ट्विट डिलीट। बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार, सस्पेन्स कायम। मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते ठरवतील। नितीश कुमारांच्या प्रश्नावर तावडेंचं उत्तर। बिहारमध्ये नितीश कुमारांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली। सीएम हे नितीश कुमार असायला हवे। बिहारच्या निकालानंतर सुळेंची प्रतिक्रिया। बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पैटर्न, 10,000 ते में लोकतंत्र दिखता है, यह बिहार में दिखता है। बिहार निकालावर संजय राऊतांचा निशाणा। रेवडी कल्चर आणणार नाही म्हणणाऱ्यांना पंतप्रधानांनी रेवडी कल्चर आणलं। केंद्राच्या मार्फत महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकले। खासदार ओमराजे निंबाळकरांची टीका। तर विरोधकांनीही लोकांमध्ये मिसळून काम करण्याचा धडा घेतला पाहिजे, ओमराजे निंबाळकरांचा सल्ला। मुंबईचा सेवकच नगरसेवक म्हणून निवडून येईल। मुंबईकरांची संपत्ती लुटणारे डाकू आहेत, अमित साठम यांची ठाकरेंवर टीका। यह तो झाकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है। बिहारची पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेत होईल। महायुती प्रचंड मतांनी निवडून येईल। अतुल भातखळकरांकडून विश्वास व्यक्त। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कुणी बोललं नाही। आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका, फडणवीसांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्री म्हणून सांगतो, मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, फडणवीसांचं वक्तव्य। बिहारच्या निकालानंतर दानवे आणि वडेट्टीवार यांच्यात झुंपली। काँग्रेस जास्त जागा मागतं पण विजयाचं प्रमाण कमी असतं, अंबादास दानवेंचं वक्तव्य। तर महाराष्ट्रात जागा वाटपाचा तिढा सर्वांमुळेच झाला होता, वडेट्टीवारांचा पलटवार। आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या।
माझं शरद पवार साहेबांवर प्रेम, पण मी काही वेगळी राजकीय भूमिका घेतली। बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य। काही माणसं जोडायची असतात, झालं गेलं गंगेला मिळालं असंही वक्तव्य। आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा। आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा, जागा वाटपाचा फॉर्म्युला, इतर राजकीय विषयांवर चर्चा। गुलाल आपलाच, यंदा महापौर शिवसेनेचाच। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंचे काका हेमंत वाजेंचा भाजपामध्ये प्रवेश। नाशिकच्या सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। दाऊदशी संबंधित प्रकरणामध्ये नवाब मलिकांना दिलासा नाहीच। मलिक कुटुंबियांच्या कंपनीला दाऊदशी संबंधित पीएमएलए प्रकरणामध्ये आरोपमुक्त करण्यास मुंबई सत्र विशेष न्यायालयाचा नकार। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात गेल्या 7 महिन्यांमध्ये तब्बल 14 लाख मतदार वाढलेले आहेत। जुन्या यादीतील 4 लाख नावं वगळण्यात आली आहेत। नव्या यादीनुसार राज्यातील एकूण मतदारांची संख्या 9,84,86,626 इतकी आहे। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी आता पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला नोटीस दिली आहे। चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तेजवानीला नोटीस देण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी तेजवानीच्या पिंपरी चिंचवडमधील घरी आणि मुंबईतील कार्यालयाला नोटीस पाठवली। काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगे यांचा राजीनामा पाहायला मिळतोय। गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याची माहिती आहे। तर दयानंद सोरगे मागील निवडणुकांमध्ये विधानसभेचे भिवंडीतील उमेदवार होते। अजित पवारांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आहे। बिहार निवडणुकीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं। तर पार्थ पवार जमीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आहे। तर नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका सध्या जो आहे त्या येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक बातम्या ज्या आहेत त्या या संदर्भातल्या येतात। त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी पहा। जेजुरीमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयदीप बाराभाई घड्याळ चिन्हावरती लढणार नगराध्यक्षपदाची निवडणूक। अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकामेकांविरोधात लढणार। नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून उपजिल्हा प्रमुख मनोहर पोटे आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे यांच्या नावाचा विचार। रत्नागिरीतल्या देवरुख नगरपंचायतीमधून भाजपनं नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला। महायुतीच्या उमेदवारांची नावं जाहीर होण्याआधी मृणाल शेट्टींनी भाजपाकडून नगरपंचायतींसाठी भरला अर्ज। भाजपचे आमदार निरंजन डावखरे, किरण सामंत, शेखर निकम आणि भाजपचे नेते प्रशांत यादव यांची उपस्थिती। जालना भोकरदन नगर परिषदेच्या निवडणुकीवरून आजी माजी आमदारांमध्ये जुंपली। सर्व गोष्टींचा अभ्यास करून संतोष दानवेंनी बोललं पाहिजे। माजी आमदार चंद्रकांत दानवेंचा पलटवार। या निवडणुकीत चंद्रकांत दानवे त्यांचा पक्ष आणि कार्यकर्त्यांना विकून टाकणार आहे, संतोष दानवेंनी केली होती टीका। कोल्हापूरच्या शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील शिंदे गटाच्या वाटेवर। आमदार राजेंद्र पाटलांच्या उपस्थितीत केली घोषणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, प्रभारी रमेश चेनिथला, आमदार खासदारांसह प्रमुख नेत्यांची स्टार प्रचारकांच्या यादीत नावं। शिंदेंच्या शिवसेनेकडून नागपूर जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा। 7 नगर परिषदा आणि 9 नगरपंचायती निवडणुकींची जबाबदारी कृपाल तुमाने, डॉक्टर दीपक सावंतांवर, तर रामटेकची जबाबदारी आशिष जयस्वालांवरती असणार। अमरावती जिल्ह्यातील भाजपा आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना अडसड रोडे निवडणुकीच्या रिंगणात। धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भरला नामांकन अर्ज। इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादीचा महापौर असेल। मित्रपक्षांनी सन्मानानं जागा दिल्या नाहीत तर स्वबळावर लढू, हसन मुश्रीफ यांचा इशारा।